ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत। याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मिठाई वाटून आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल पंपांसमोर ठाणे शहरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। ठाणे काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 3 पेट्रोल पंप येथे आंदोलन करण्यात आलं। यावेळेस सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष श्री शेखर पाटील, इंटक काँग्रेसचे अध्यक्ष श्री सचिन शिंदे यांच्यासह राजेश जाधव हे देखील उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत। या विरोधात ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अब की बार पेट्रोल 90 पार, वारे वा मोदी सरकार अशा प्रकारच्या घोषणा यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। पेट्रोल दरवाढ सत्तेवरती आल्यानंतर अचानक 5 वर्षात क्रूड ऑइलचे संपूर्ण आंतरराष्ट्रीय भाव हे कमी असताना यांनी जनतेवरती टॅक्स रूपी हा कर लादलेला आहे। दरवाढ अनियमितपणे करत आहेत, कोणाला विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने दरवाढ करत आहेत आणि आत्ता तर 90 पार झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते, त्याच्याबरोबर सेवादल, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सर्वच सेलचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी संपूर्ण ठाणे शहरातील 20 पेट्रोल पंपावरती धरणे आंदोलन करून गोरगरिबांना आणि तिथले जे पेट्रोल भरणारे, डिझेल भरणारे लोक आहेत त्यांना लाडू देऊन या ठिकाणी आजचे दिनची आठवण आम्ही या ठिकाणी करून देतोय। भाजपच्या नैसर्गिक स्वभावानुसार त्यांनी मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांना बढती देताना अन्याय केला होता। मात्र महाविकास आघाडीकडूनही मागासवर्गीयांवर अन्यायाचीच भूमिका घेतली जात आहे। मागासवर्गीय समुदायाकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्याचा निषेध म्हणून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा माजी खासदार आणि ओबीसीचे नेते श्री हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे। या उपोषणामध्ये कास्ट्राईबच्या अरुण गाडे यांच्यासह रेल्वे कर्मचारी आणि विविध मागासवर्गीय संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी माहिती देखील भटके विमुक्त 12 बलुतेदार ओबीसी राष्ट्रीय नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मागासवर्गीयांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलनं देखील करण्यात आली आहेत। मात्र या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याने मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं श्री हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे। मागासवर्गीयांना नोकरीमध्ये बढती न देण्यातही काही प्रशासकीय अधिकारीच कारणीभूत आहेत। हे लोक जाणीवपूर्वक बढती देत नसल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना बढती मिळत नाही असा आरोप देखील श्री हरिभाऊ राठोड यांनी केला। क्रीमी लेअरच्या संज्ञेमधनं भटके विमुक्त तथा 12 बलुतेदारांना वगळण्यात यावं, SC ST आणि भटके विमुक्तांच्या बढतीमधील आरक्षण तात्काळ देण्यात यावं, ओबीसी आरक्षणाचे सब कॅटेगरायझेशन करून 12 बलुतेदार, मराठा, कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, SC BC यांना संविधानात्मक आरक्षण द्यावं अशी मागणी देखील या निमित्ताने श्री हरिभाऊ राठोड यांनी केली आहे। या सगळ्या मागण्यांसाठी आगामी 5 तारखेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं देखील श्री हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केलं आहे। 4 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलवून तोडगा न काढल्यास 5 डिसेंबरपासून आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा इशारा श्री हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे। सगळा आमचा नावी खाती वाली लोहार सोनार सुतारचा धंदा डुबला आणि या कोविडमध्ये ते 8-10 महिने घरी बसले। त्यांचं भाडं द्यायचं दुकानाचं, अरे कमीत कमी शासनाने त्यांना 10,000 रुपये तरी काहीतरी द्यायला पाहिजे ना आता की हे बाबा तू नावी आहेस, तुझं दुकान बसलंय, तू शिंपी आहे, हे घे तू 10,000 रुपये, तू धोबी आहे, तुझं काम तुझे लेकरा बाळासाठी हे दाल आपण शेतकऱ्यांना देतो। हो, शेतकऱ्यांना नेहमी शेतकरी ठीक आहे, शेतकरी सुद्धा आपला पोशिंदा आहे, पण त्याच्याबरोबर शेतमजूर आहे ना, त्याच्याबरोबर हे मजुरी करणारे लोक आहेत ना शहरामध्ये। काय हाल झाले, किती हाल झाले आपल्या कोविडमध्ये, कसे लोक गेले आपल्याला माहीत आहे, तुम्हाला कसे गेले आपण बघितलं। ओ, जीवाची पर्वा न करता कडेवर मुलं घेऊन ओझं डोक्यावर घेऊन गेले, उपाशी तपाशी राहिले लोक, आणि त्यांना तुम्ही मदत करा, शासनाने मदत करायला पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। हे एक संकट होतं, हे एक मोठं संकट होतं।
माझं म्हणणं आहे की या सगळ्या प्रश्न घेऊन मी 5 तारखेला आझाद मैदानला आमरण उपोषण करणार आहे. त्याच्यामध्ये रेल्वे डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, GIC, LIC, पोस्ट ऑफिस, सगळे कर्मचारी सुद्धा आहे, भटके आहे, विमुक्त आहे, बाराबुलतेदार आहे. अशा पद्धतीने हा मागासवर्गीयासाठी मी लढा देतोय. ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कॅन्टीनचे मालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांचं आज निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी 1952 साली मामलेदार मिसळ हे हॉटेल सुरू केलं. त्यांच्या पश्चात लक्ष्मण शेठ यांनी नरसिंह मुर्डेश्वर यांची परंपरा अखंडित सुरू ठेवली. गेल्या अनेक वर्ष ते मिसळच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता खवय्यांची सेवा करत होते. मागील आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील कौशल्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारपर्यंत त्यांनी उपचारांना उत्तम प्रतिसाद दिला होता. मात्र मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार. मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने सध्या महाराष्ट्रभरामध्ये ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात येत आहेत. या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून राज्य सरकारचं अपयश जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. अशाच प्रकारची एक पत्रकार परिषद श्री अतुल भातखळकर यांनी ठाणे शहरामध्ये घेतली. महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेलं अपयश पाहता असं कर्तृत्व नसलेलं सरकार नशिबी येणं हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे, असं प्रतिपादन श्री अतुल भातखळकर यांनी केलं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते संजय वाघुले आदी मान्यवर उपस्थित होते. ही ओवैसींपेक्षा अधिक सेक्युलर बनण्याचा बहुतेक प्रयत्न करते आहे आणि त्याच्यामुळे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व त्यांनी केव्हाच सोडलं होतं. आता तर मला वाटतं भगवा सोडल्यानंतर आता ते यापुढे हिरवा खांद्यावर घेऊनच शिवसेना या ठिकाणी काम करेल आणि दसऱ्या मेळाव्यात यापुढे जय भवानी जय शिवाजीचे नारे लागण्याच्या ऐवजी अजून कुठले तरी भलतेच नारे लागतील अशी मला भीती वाटते. रत्नागिरी काँग्रेसचे प्रभारी श्री मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल दरवाढी विरोधात आज
इटर्निटी मॉल 3 हात नाका येथे पेट्रोल पंपावर लाडू वाटून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण, शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री शैलेश शिंदे, ब्लॉक अध्यक्ष विनय विचारे, हिंदूराव गळवे, माधव शिंदे, उर्मिला सावंत, रजनी पांडे आदी मान्यवर उपस्थित होते। ज्या मोदीच्या मोठ्या मोठ्या वल्गना होत्या की आम्ही सत्तेवर आल्यावर पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर कमी करू, हा 4 पटीने तो भाव वाढलेला आहे। सर्वसामान्याचा आज बळी जायला लागलेला आहे। एक तर महागाईचे दिवस वाढतात आहे, त्याच्यामध्ये अजूनही पेट्रोलचा हा वाढलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी निषेध या ठिकाणी करतोय आणि मुळात या माध्यमातून मोदीने आत्ता धडा घ्यावा, अन्यथा त्यांना खुर्चीवरून खाली घेतल्याशिवाय राहणार नाही। अभिनय कट्ट्याचे संस्थापक श्री किरण नागती यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने आणि विविध सामाजिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने संपन्न झाला। श्री किरण नागती हे गेले 8 ते 9 महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून ठाणे शहरामध्ये सातत्याने काम करत आहेत। कित्येक दिवस ते घरीसुद्धा गेले नाही आणि केवळ कोरोनाच्या संदर्भात मदतीचं कार्य त्यांनी सुरू ठेवलं। त्यांच्या वी आर फॉर यू संस्थेच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठांना या काळात त्यांचा खऱ्या अर्थाने आधार वाटला। आज वाढदिवसानिमित्त येऊर परिसरातील जांभूळपाडा येथे नागरिकांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। या कोरोना काळामध्ये एक सेवेचं कार्य करतोय आणि अर्थात संपूर्ण टीम ते करते वी आर फॉर यूची। परंतु वी आर फॉर यूच्या टीमच्या माध्यमातून काही गोष्टी जसं आम्ही या मुलांनी ठरवल्या होत्या किंवा माझ्या सेवेकरांनी, त्याच पद्धतीने येऊरच्या एका जांभूळपाडा या गावामध्ये आम्ही जाऊन आलो आणि तिथे एक 50 ते 60 कुटुंब होती जी खरंच ज्यांना लक्षात येत होतं की किती नितांत या सगळ्या गोष्टींची गरज होती आणि म्हणून तिथे आपण जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। वाढदिवसानिमित्ताने आजपासून युवा रिफ्रेश या नवीन उपक्रमाला देखील त्यांनी सुरुवात केली आहे। कोरोना कालावधीमध्ये अनेक जण मानसिकदृष्ट्या अक्षरशः खचले आहेत, मात्र आता या सगळ्यांनी एक नवी उभारी घेण्याची गरज आहे। झालं गेलं विसरून जाऊन एक नवीन सुरुवात करण्याची गरज आहे आणि त्यामुळेच ज्या पद्धतीने आपण संगणक रिफ्रेश करतो आणि पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरुवात करतो, त्याच पद्धतीने प्रत्येकाने आता रिफ्रेश करण्याची गरज आहे आणि या युवा रिफ्रेश या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये चळवळ उभारण्याचा मानस असल्याचं श्री किरण नागती यांनी सांगितलं। नागरिकांसाठी आपण आत्तापर्यंत काम केलं आणि करत राहू। तसंच आज तरुणींना सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे। जसं आपण म्हणतो ना की कम्प्युटर रिफ्रेश करावा लागतो, तसंच कुठेतरी माइंड रिफ्रेश करण्याची खूप गरज आहे। कोणाची आई, कोणाची बाबा, कोणाचं लग्न ठरलेला होणारा नवरा गेला आहे, तर कोणाचा भाऊ सक्का गेला आहे, कोणाची बहीण गेली। खूप मानसिक दडपणात ही सगळी लोकं आहेत। त्यांना मानसिक दडपणातून बाहेर काढण्याचं काम युवा रिफ्रेश नावाची ही ॲक्टिव्हिटी करणार आहे। ज्येष्ठांची आधारकाठी या उपक्रमाचं देखील आजपासून त्यांनी सुरुवात केली आहे। कोरोना कालावधीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना वी आर फॉर यूच्या माध्यमातून मदत करण्यात आली। या कालावधीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक असे आढळले की त्यांना कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचा स्रोत नाही, त्यांच्याकडे कुणाचाही आधार नाही। अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही ज्येष्ठांची आधारकाठी असणार आहे। या उपक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाईल असं देखील यावेळेस किरण नागती यांनी सांगितलं। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, 'cause TJSB का नया है ये magic Transapp app, Transapp Zap, Transapp app। एक ही virtual ID से transaction है secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, सिंपल इजी फास्ट है ये Transapp, just like a finger snap। Transapp app, Transapp app। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली।
अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची नुकतीच दिवसाढवळ्या राबोडी परिसरामध्ये हत्या करण्यात आली. जमील शेख यांच्या या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. जमील शेख यांच्याबरोबर जे झालं ते आपण जर बोलत राहिलो तर आपल्याबरोबर देखील अशाच प्रकारची घटना होऊ शकते, अशी दहशत सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरली असल्याचं प्रतिपादन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी श्री अविनाश जाधव बोलत होते. मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. श्री अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे नेते श्री अभिजित पानसे, शहर अध्यक्ष श्री रवी मोरे हे देखील यावेळेस उपस्थित होते. या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते हे खूप घाबरलेले आहेत. ठाण्यामधल्या विविध प्रश्नांवर बोलणारे जेवढे पण सामाजिक कार्यकर्ते आहेत, कोणी भ्रष्टाचारावर बोलत असेल, कोणीच्या चुकीच्या कामांवर बोलत असेल, असे सगळे कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीय घाबरलेले आहेत. जे जमील शेख बरोबर झालं ते आमच्याबरोबर होऊ नये अशी त्या सगळ्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे. आणि पोलीस असे भीतीचं जे ठाण्यात वातावरण तयार झालेलं आहे ते नक्की दूर करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मराठा समाजातील बांधवांनी आज 16 नंबर येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीसमोर जोरदार निदर्शनं केली. यावेळेस श्री अशोक चव्हाण त्याचप्रमाणे ऊर्जा मंत्री श्री नितीन राऊत यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रमेश आमरे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. MACB भरतीमध्ये अन्याय झालेल्या बांधवांनी पुढे यावं असं आवाहन करत या निदर्शनांचं आयोजन करण्यात आलं होतं.
मराठा समाजाला डावलून MSEB महावितरणमध्ये होणाऱ्या भरती निर्णयाचा यावेळेस जाहीर निषेध करत असल्याचं श्री रमेश आमरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आज आम्ही शांततेच्या मार्गाने महावितरणवरती निदर्शन आणि आंदोलन केलेलं आहे. आज आम्ही शांत आहोत, पण 8 तारखेला जो विधान भवनावरती जो मोर्चा निघणार आहे तो पूर्ण महाराष्ट्रात आज पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. आम्ही आज शांततेने यासाठी करतो की कोविडची चालू असल्यामुळे आम्ही शांततेने करतोय. पण जर का लवकरात लवकर आम्हाला न्याय भेटला नाही तर 8 तारखेचं आंदोलन हे कुठल्या दिशेला जाईल हे सरकारने समजावं स्वतःच्या मनाने. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे YouTube चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.